मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या प्रतीकनगर येथील संत गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका घरात परप्रांतीय 26 वर्षीय मुलीची तिच्या सहकार्याने निर्घृण हत्या केल्याची घटना 24 जुलै रोजी पहाटे उघडकीस आली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या प्रतीकनगर येथील गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे एका घरात परप्रांतीय 26 वर्षीय युवतीची निर्घृण हत्या करण्यात आली। सदर घटना ही मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली। शांतिक्रिया प्रशांत कश्यप 26 वर्ष राहणार आसाम मृतक युवतीचे नाव आहे। सदर युवती ही आरोपी चेतन उर्फ सन्नी महादेव शृंगारे याच्यासोबत मुंबई येथून आल्याचे समजते। 2 दिवसांपूर्वी आरोपी चेतन व शांतिक्रिया हे दोघे येथील वैशाली वाईन बारवर काम मागण्यासाठी आले होते। रात्रीच्या वेळी शुभम महाजन यांनी उपलब्ध करून दिलेल्या एका घरात वाईन बारवरील इतर कामगारांसोबत मुक्कामी होते। दरम्यान रात्रीच्या वेळी चेतन याने तिच्या डोक्यावर वार करून झोपेतच काटा काढला। बुधवारी पहाटे हे दोघेही झोपेतून उठले नसल्याने बाजूच्या खोलीत झोपलेल्या कामगारांनी बघितले असता शांतिक्रिया ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली। तेव्हा तिच्या सोबत असलेल्या चेतननेच हत्या केल्याचे समोर आले। आरोपीच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे। महाजन वैशाली वाईन बारचे मालक यांनी माहिती दिली की त्यांच्या राहत्या जागेत शांतिक्रिया प्रशांत कश्यप या महिलेचा खून झालेला आहे। सदरची महिला ही मूळची आसाम येथील असून 5 वर्षापासून तिच्या आईसोबत ती दिल्ली येथे राहत होती। सदरची महिला 21/7/24 ला 16 वाजता चेतन उर्फ सनी महादेव शृंगारे राहणार हर्षुल तालुका डिग्रस जिल्हा यवतमाळ या आरोपीसोबत ती आली होती। त्या आरोपीनं काम मागितले। पोटात दुखत असल्यामुळे त्याने काम काही केले नाही, परंतु तिथे तो राहत होता आणि काल 23/7/2024 ते 11 ते रात्री 3:30 दरम्यान ही घटना घडलेली आहे। आरोपीला शोध घेण्याकामी टीम रवाना करण्यात आलेली आहे। मृतक ही टॅटू आर्टिस्ट होती आणि तिच्या नातेवाईकाला माहिती देण्यात आलेली आहे। लवकरच आरोपी जेरबंद होईल। जनमत लाईव्ह न्यूज साठी अकोला मधून संजय उमक यांची रिपोर्ट।